आपण म्हणतो आपण स्वतंत्र आहोत. पण या स्वातंत्र्याची किंमत कधी जाणून घेतली आहे का हो? या स्वातंत्र्यासाठी कुणी तारुण्य दिलंय, कुणी संसार सोडलाय, कुणी हसत-हसत फासाचा दोर स्वीकारलाय, तर कुणी आपल्या आयुष्याची अख्खी वर्ष तुरुंगात घालवली आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि अशा असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून आपल्याला हा सुवर्ण भारत मिळालाय. हा भारत फक्त देश नाही, तर ती एक भावना आहे. विविधतेत एकतेचा सुंदर संगम आहे. कुठल्या देशाला माता म्हटलेलं तुम्ही ऐकलंय का? पण आपल्या देशाला भारत माता असं म्हणतात आणि हेच आपलं परमभाग्य आहे. कुठं महाराष्ट्राची माती, मराठी संस्कृती, कुठं पंजाबचं धाडस, कुठं राजस्थानची शौर्य परंपरा, तर बंगालची क्रांतीची भूमी, तर एकीकडे दक्षिणेची समृद्ध संस्कृती आणि प्रत्येक राज्याची, प्रत्येक भाषेची, प्रत्येक माणसाची आपली एक वेगळी ओळख आणि या सगळ्यांपेक्षा सुद्धा एक मोठी ओळख आहे. ती म्हणजे आपण भारतीय आहोत. म्हणूनच या 15 ऑगस्टला ज्यांनी या तिरंग्यासाठी आपल्याला बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचा मान ठेवूया. कारण स्वातंत्र्य मिळवलं ही इतिहासाची सुंदर गोष्ट आहे आणि ते स्वातंत्र्य जपणं, त्याचा मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. जय हिंद, वंदे मातरम.